अहो हा बॉक्स जरा दागिन्यांचा तळाशी ठेवा बरं का. एक मिनिट, हे एवढे कपडे? हा, तुला काय वाटलं आपण घर सोडून चाललोय का सेल लावणार आहेस तू? अहो लग्नाच्या घरी चाललोय ना आपण, 2 साड्या जास्त असलेल्या बऱ्या. अगं ह्या 2 आहेत का? अहो बायकांचं वेगळं असतं बाबा, तुम्हाला नाही कळायचं. आम्हाला काही कळत नाही, एवढं हिला बरोबर कळलंय. काय विनोदी आलाय काय पेपरात? माझी काय गंमत करतोस? वाच नीट पेपर तू नानू मामा. हे काय अजून तुझं बॅगा भरणं सुरूच आहे? मी बघ आत्ता जायचं म्हटलं तरी देखील मी तयार. बरोबर आहे, आपलं काय असतं, 2 इकडे 2 इकडे, एखादं जॅकेट, विषय संपला. हा हा एवढा डबा मावेल ना? हे काय आता? थोडे फराळाचे पदार्थ वाटेत खायला? अगं 1 तास 40 मिनिटात बंगलोरला पोहोचतो आपण. अहो प्रवासासाठी नाही, सलीलच्या आईला द्यायला म्हणून घेतले. नान्या, तू येणार नाहीस ना बँगलोरला लग्नाला? मग असा कुचकटासारखा हसू नकोस रे तू. तेच ना. बेल वाजली बघ, कोणतरी आले बघ बघ. मी? अरे जरा उठ ना. बघतो बघतो. ठेवलंय ना सगळं व्यवस्थित? हा. नमस्कार नानू, कसे आहात? ठीक आहे मी. आहेत सगळे घरात? हो आहेत ना, या. हो या. अरे या 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 बसा. बसा. बसा जरा, सामान थोडं. काय मानसी, आज जोडीने इकडे? नाही, मुद्दामच सगळ्यांना भेटण्यासाठी म्हणून आलो. भेटायला कसले? सेंड ऑफ म्हणून काहीतरी वसूल करायला आले असतील. विक्रांत आजी कुठे दिसत नाहीयेत. काय नाही, आई देवळात गेले, विक्रांत त्याच्या क्लिनिक मध्ये जाऊन बसलाय. हो, म्हणजे आता तिकडे चक्कर मारावी लागणार. काय ग मानसी, खूप धावपळ सुरू झाली असेल ना? नाही, फार नाही, पण आता एकदा जायचंय म्हटल्यानंतर सगळ्यांना भेटायला तर पाहिजेच ना. माहित नाही परत भेट होईल नाही होईल. अरे असं काय, आम्ही दोघे मधू काका येतोय लग्नाला. हे बघ, मी काय म्हणतो, जाताना खिशात एक छोटासा दगड घेऊन जा. नंतर काय 3 तिघाडा आणि कान बिघाडा असं व्हायचं. नानू तू येतोस चौथा म्हणून? नको, विमानात चढताना दगड नको म्हणजे ह्याला बाजूला ठेवायचे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.